नमस्कार. आपण अत्यंत महत्त्वपूर्ण 100 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. आवळा देऊन कोहळा काढणे, क्षुल्लक वस्तूंच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. आलिया भोगासी असावे सादर. जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. आगीतून उठून फुफाट्यात पडणे, लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. अतिराग भीकमाग. अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे, दुसऱ्यांपासून आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी व्यक्तीस अजून अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसांनी चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. आपल्याच पोळीवर तूप ओढणे, स्वार्थी प्रवृत्तीने स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. आधीच तारे त्यात गेले वारे. विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. असतील शिते तर जमतील भूते. आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. आपापाचा माल गपापा. लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. आपण हसे लोकांना, शेंबूड आपल्या नाकाला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे. अर्थीदान महापुण्य. संकटात सापडलेल्या माणसाला मदत केल्याने मोठे पुण्य लागते. आईजीच्या जीवावर बायजी उदार. दुसऱ्याचा पैसा खर्च करून स्वतः मोठेपणा मिरवणे. अंगापेक्षा बोंगा मोठा. मूळ गोष्टींपेक्षा अनुषंगिक गोष्टींचा बळीजाव मोठा असणे. आंधळी दळते अन कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. ओटात एक आणि पोटात एक. सांगताना एक सांगणे पण करताना वेगळेच करणे. आळीमिळी गुपचिळी. आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे. इच्छा तेथे मार्ग. कोणती गोष्ट करावयाची इच्छा असली की काहीतरी मार्ग सुचतोच. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहजपणे कोणत्याही कठीण कामाची परीक्षा करणे. उंदराला मांजर साक्ष. एखादी वाईट गोष्ट करताना एकमेकास साथ देणे. उदारीचे पोते सवा हात रिते. उदारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. एकटा जीव सदाशिव. एकटा माणूस चिंतामुक्त अन सुखी असतो. कामापुरता मामा. गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस. कर नाही त्याला डर कशाला. ज्याने वाईट काम केले नाही त्याला भीती वाटण्याचे कारण नाही. काना मागून आली आणि तिखट झाली.
मागून येऊन वरचढ होणे. काठी मारल्याने पाणी दुबंगत नाही, अतूट नाते किरकोळ कारणांनी तुटत नाही. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, काहीही काम न करता बडबड करणे व्यर्थ आहे. कुंपणाने शेत खाल्ले, ज्याच्या हाती रक्षणाचे काम दिले त्यानेच नुकसान केले. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे. कधी तुपाशी तर कधी उपाशी, सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही. कशात काय अन फाटक्यात पाय, वाईटात आणखी वाईट घडणे. कळते पण वळत नाही, चांगल्या गोष्टी कृतीत आणणे कठीण आहे. कोळसा उघडावा तितका काळाच, वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. खाई त्याला खवखवे, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खायला काळ भुईला भार, ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो. खाऊन माजावे टाकून माजू नये, पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये. खाल्ल्या मिठाला जागणे, मालकाशी प्रामाणिक राहून संकटकाळी मदत करणे. गोरा गोमटा कपाळ करंटा, दिखाऊपणा काही कामाचा नसतो. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. घरात नाही एक तीळ अन मिशाला पीळ, गरीब असताना श्रीमंतीची ऐट करणे. चोरावर मोर, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. चोराच्या मनात चांदणे, आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती राहणे. ज्याच्या हाती ससा तो पारधी, ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, एकाच परिस्थितीत राहणारी माणसे एकमेकांना चांगली ओळखून असतात. जशी देनावळ तशी धुनावळ, मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. झाकली मूठ 1.25 लाखाची, मौन पाळून अब्रू राखणे. ठकास महाठक, फसवणाऱ्या व्यक्तीला अधिक फसवणारा भेटणे. तळे राखी तो पाणी चाखी, एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच. तहान लागल्यावर विहीर खणणे, एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. ताटाखालचे मांजर, दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असणे. थेंबे थेंबे तळे साचे, थोडे थोडे साठवत राहिल्यास पुढे मोठा संचय निर्माण होतो. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, दोघे भांडत राहिले तर तिसराच त्यातून लाभ मिळवितो. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो. दिसते तसे नसते म्हणून जग फसते. बाहेरून अनेक वस्तू सुंदर दिसतात पण आतून त्या तशा नसतात. दुष्काळात 13वा महिना, आधीच्या अडचणीत आणखी वृद्धी होणे.
धरले तर चावते, सोडले तर पळते. एखादी गोष्ट करावी तरी त्रास, सोडली तर दूर जाते, तेही नको वाटते. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. एखादे काम आधीच कठीण, त्यात आणखी अडचणीवर अडचणी येणे. नवी विटी, नवे राज्य, सगळीच परिस्थिती नवीन असणे. नाव मोठे, लक्षण खोटे, भपका मोठा, पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. नाकापेक्षा मोती जड, कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठाहून वरचढ होणे. नाव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. आपले दोष न पाहता दुसऱ्याचे दोष पाहणे. निंदकाचे घर असावे शेजारी, आपले दोष दाखविणारा आपल्या शेजारी असला तर आपली सुधारणा होऊ शकते. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, केलेल्या उपदेशाचा काहीच उपयोग न होणे. पदरी पडले, पवित्र झाले. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली तर तिला नावे ठेवणे योग्य नसते. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात ते योग्य मानणे. पायातील वाहन पायातच बरी, नीच माणसाला विशेष महत्त्व देऊ नये. 5 ही बोटे सारखी नसतात. सर्व माणसे सारख्या स्वभावाची व योग्यतेची नसतात. फुल ना फुलाची पाकळी, यथाशक्ती मदत करणे. बडा घर पोकळ वासा, दिसण्यात श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव. बुडत्याला काडीचा आधार, संकटग्रस्त मनुष्याला छोटी मदत सुद्धा मोठी वाटते. बैल गेला नि झोपा केला. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, कार्य न करता वायफळ बडबड करणे. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा, अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागविण्याची माणसाची तयारी असते. यथा राजा तथा प्रजा, राज्यकर्त्यासारखीच प्रजा असते. रात्र थोडी सोंगे फार, कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. वड्याचे तेल वांग्यावर, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. वराती मागून घोडे, योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वळणावरचे पाणी वळणावर जाणार, निसर्ग नियमाप्रमाणे सर्व गोष्टी होतात. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो. वासरात लंगडी गाय शहाणी, अडाणी माणसांमध्ये थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो. वळचणीचे पाणी ओढ्याला जात नाही. लहान माणूस किती केले तरी मर्यादेपेक्षा मोठा होत नाही. वेश असावा बावळा, अंतरी मात्र नाना कळा. वरून दिसायला गबाळे असले तरी अंगी चतुराई असावी. वारा पाहून पाठ फिरविणे, काळ वेळ व स्थळ पाहून वागणे गरजेचे असते. शब्दांचा सुकाळ तेथे बुद्धीचा दुष्काळ. बडबड करणाऱ्याच्या बोलण्यात तथ्य यथातथा असते.
शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्याला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी त्याला कळते. शीतावरून भाताची परीक्षा. एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येते. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. संग तसा रंग. मनुष्याचा स्वभाव त्याच्या मित्राप्रमाणे असतो. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. मर्यादित कुवत असणे. सत्तेपुढे शहाणपण नाही. अधिकार असणारा त्या जोरावर वाटेल ते करू शकतो. सुंब जळेल पण पीड जळत नाही. माणी माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याचा स्वाभिमान कायम राहतो. सुंटी वाचून खोकला गेला. उपाययोजना करण्या अगोदर संकट दूर होणे. सेवा करील तो मेवा खाईल. कष्ट करील तो चांगले फळ मिळवेल. हाजीर तो वजीर. जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल. हसतील त्यांचे दात दिसतील. चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्यांची किंवा टिंगल करणाऱ्यांची पर्वा न करणे. हत्ती गेला नि शेपूट राहिली. कार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे. हातच्या काकणाला आरसा कशाला. प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.